नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IIT कॉम्प्युटर पंढरपूर। आज आपण MSIT न्यू इयर 2024 मधील IT अवेअरनेस इरामधील सेशन नंबर 40 पाहणार आहोत। सेशन नंबर 40 ओपन करा। टायपिंग प्रॅक्टिस टेस्ट सोडवून घ्या। सेल्फ पाथ लर्निंग आपण पाहूयात। आता प्रोसीड करायचे, इथं स्टार्ट करा। पहिला प्रश्न आहे, रेडी टेम्पलेट शोधण्यासाठी योग्य URL निवडा। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 http://templates.office.com/ सबमिट करा। पुढचा प्रश्न आहे, आपण आपल्या प्रेझेंटेशन मध्ये शेप इन्सर्ट करू शकत नाही, चूक, सबमिट। आपण प्रेझेंटेशन डॅश एक्सटेन्शन सह सेव्ह करू शकतो। याचं उत्तर आहे .pptx, पर्याय क्रमांक 2, सबमिट। नेक्स्ट, आपण डॉक्युमेंट डाउनलोड करू शकत नाही, चूक, करू शकतो आपण, सबमिट। एस करा, गो टू होम। पुढे आपल्याला सोडवायचे आहेत नॉलेज चेक। नॉलेज चेक वरती क्लिक करा, स्टार्ट करा। पहिला प्रश्न आहे, जटिल माहिती चटकन आणि सुलभपणे सादर करण्याच्या हेतूने माहिती, डेटा किंवा ज्ञान यांची ग्राफिक्स व व्हिज्युअल रिप्रेझेंटेशनच्या माध्यमातून केलेली प्रस्तुती म्हणजे डॅश डॅश पोस्टर्स। याचं उत्तर आहे इन्फोग्राफिक्स, पर्याय क्रमांक 1, सबमिट। पुढचा प्रश्न आहे, मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंट टेम्पलेट्स पाहण्यासाठी तुम्ही कुठल्या आयकॉनवर क्लिक केले पाहिजे। याचं उत्तर आहे पॉवरपॉईंट, पर्याय क्रमांक 2। पुढीलपैकी कोणता पर्याय इन्फोग्राफिक पोस्टर दाखवतो। याचं उत्तर आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सबमिट। चौथा प्रश्न आहे, मेनू बारच्या डॅश टॅब खाली तुम्हाला स्मार्ट आर्ट ऑप्शन आढळेल। याचं उत्तर आहे इन्सर्ट टॅब, पर्याय क्रमांक 1। आणि पाचवा प्रश्न आहे, तुम्ही एक इमेज सिलेक्ट केली आहे आणि तिला ॲनिमेशन इफेक्ट अप्लाय करू इच्छिता, तुम्ही हे कसे कराल। याचं उत्तर आहे क्लिक ॲनिमेशन, सिलेक्ट अँड ॲनिमेशन स्टाईल टू अप्लाय। बघा कुठे येतात ॲनिमेशन, क्लिक, अप्लाय ॲनिमेशन स्टाईल, पर्याय क्रमांक 1, सबमिट। येस, एंड एक्झाम, कन्फर्म, ओके। पुढे आहे डू इट युअर सेल्फ, स्टार्ट करा। दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये स्लाइड नंबर 1 सिलेक्ट करा। त्याची विड्थ 22.1 सेंटीमीटर, हाईट 22.6 सेंटीमीटर करण्यासाठी डिझाईन टॅब, कस्टमाइज ग्रुप, स्लाइड साईज, कस्टमाइज स्लाइड साईज याचा वापर करा। विंडो मॅक्झिमाइज करा। 1 नंबर स्लाइडवरती क्लिक करा, डिझाईन टॅब, स्लाइड साईज, त्यानंतर कस्टमाइज स्लाइड साईज, विड्थ 22.1 सेंटीमीटर आणि हाईट 26.6 सेंटीमीटर करायची आपल्याला। विड्थ 22.1 आणि हाईट 26.6, ओके करा। इन्शुअर फिट वरती क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा। स्लाइड साइज, कस्टम स्लाइड, विड्थ, हाईट 26.6, त्याची विड्थ 22.1 आणि 26.6, ओके। स्लाइड साइज, सबमिट। पुन्हा रिट्रायला पडला हा प्रश्न, नंतर सोडवा। आता ह्याला कॅन्सल करू आपण। दुसरा प्रश्न बघा, दाखवण्यात आलेल्या प्रेझेंटेशनमध्ये स्लाइड नंबर 2 ओपन करा। तिला गॅलरी थीम अप्लाय करण्यासाठी डिझाईन टॅब, थीम्स ग्रुप याचा वापर करा। स्लाइड क्रमांक 2 ओपन करा। तिला गॅलरी थीम द्यायचे, डिझाईन टॅब ओपन करा। इथून स्क्रीन मोठी करून घ्या। ह्याच्यामध्ये गॅलरी थीम कुठे पहा, इथे थीमला नाव आहेत, ही आहे गॅलरी थीम, त्याच्यावरती क्लिक करा। साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा। स्लाइड क्रमांक 2, डिझाईन टॅब, मोर थीम्स ओपन करा आणि त्याच्यामधून गॅलरी थीम वरती क्लिक करा।
साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. हा पण रिट्राय पडलाय. कॅन्सल. ओके, तोच प्रश्न आपण ओपन करू. पॉवर पॉईंट ओपन होईपर्यंत वाट पाहत असेल. जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आहे त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळत राहतील. स्लाईड क्रमांक 2 ला क्लिक करा. डिझाईनवरती क्लिक करा. थीम्स ओपन करा. गॅलरी थीमवरती राईट क्लिक करा आणि अप्लाय टू सिलेक्टेड स्लाईडवरती क्लिक करा. फक्त एकाच स्लाईडला आणि सबमिट करा. ओके करा. दाखवण्यात आलेल्या प्रेझेंटेशनमध्ये स्लाईड नंबर 3 मध्ये दिलेले टेबल सिलेक्ट करा. टेबलला तुमच्या आवडीची टेबल स्टाईल अप्लाय करा. त्याला सेल शेडिंग कलर रेड करण्यासाठी टेबल स्टूल डिझाईन टॅब टेबल स्टाईल ग्रुप याचा वापर करा. स्लाईड क्रमांक 3 ला क्लिक. टेबलवरती क्लिक. डिझाईन. इथून टेबल स्टाईल. त्यानंतर पुढं काय सांगितलं, शेडिंग कलर रेड करायचं आहे. इथे शेडिंग कलरवरती जायचं आणि रेडवरती क्लिक करायचे. डिझाईनमध्ये शेडिंग रेड. साईडला क्लिक आणि प्रश्न सबमिट. ओके. पुढील प्रश्न, ब्लँक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ओपन करा. स्लाइड साईज स्टँडर्ड फोर्स 3 ह्या असा सेट करण्यासाठी डिझाईन टॅब कस्टमाइज ग्रुप स्लाइड साईज याचा वापर करा. पॉवर पॉईंट ओपन करण्यासाठी स्टार्टला क्लिक. स्क्रोल डाऊन करा. इथे आहे पॉवर पॉईंट. पॉवर पॉईंटवरती क्लिक करा. स्क्रीन मोठी करा. ब्लँक प्रेझेंटेशनला क्लिक करा. डिझाईन टॅब स्लाइड साईज स्टँडर्ड आणि सबमिट. ओके. पुढचा प्रश्न, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये स्लाइड 4 सिलेक्ट करा. त्याचा बॅकग्राऊंड कलर ग्रीन करण्यासाठी डिझाईन टॅब कस्टमाइज ग्रुप फॉर्मॅट बॅकग्राऊंड याचा वापर करा. 4 नंबर स्लाइडला क्लिक करा. डिझाईन टॅब. त्यानंतर कस्टमाइज ग्रुपमध्ये फॉर्मॅट बॅकग्राऊंड. त्यामध्ये कलर आणि इथून ग्रीन. बघा स्क्रीन झालेलं आहे. सबमिट करा. हा प्रश्न रिट्राय पडलाय. डिझाईन फॉर्मॅट बॅकग्राऊंड सॉलिड फिल. थोडंसं या साईडला घेऊयात. इथे ग्रीन. अप्लाय. साईडला क्लिक. सबमिट. ओके करा. आणि आपला एक प्रश्न पहिला राहिलेला आहे तो आपण सोडवून घेऊ. सेम तसंच आहे. सॉरी, स्लाइडची साईज चेंज करायला सांगितलेली आहे आपल्याला. स्लाइड क्रमांक 1. डिझाईन टॅब स्लाइड साईज कस्टम. इथे स्लाइड साईज टाका. विड्थ किती सांगितले, 22.1. हाईट सांगितले 26.6. ओके.
ओके केल्यानंतर इथे इन्शुअर फिट वरती क्लिक करा. डिझाईन टॅब, स्लाइड साईज, कस्टम वरती जायचं, इथं माहिती भरायची, ओके करायचं आणि सबमिट. डिझाईन टॅब, स्लाइड साईज, कस्टम, इथे साईज टाकून घ्या 22.1, 26.6. ओके. डिझाईनमध्ये स्लाइड साईज सबमिट करा. कॅन्सल करू आपण हा प्रश्न. तर डिझाईन टॅबवरती क्लिक, स्लाइड साईज, कस्टम स्लाइड साईज, विड्थ काय दिली बघा 22.1 सेंटीमीटर आणि हाईट दिलेली आहे 26.6 सेंटीमीटर. ओके करा. इथे मॅक्झिमाइज वरती क्लिक करा, साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. रिट्राय पडले, पुन्हा ट्राय करू. स्लाइड साईज, कस्टम स्लाइड साईज आपण बरोबर सोडवतोय हा प्रश्न, तरी हा प्रश्न पुन्हा मला रिट्राय होतोय. 22.1, 26.6. ओके. इथून बघू आपण एखादी घेऊन, वाईड स्क्रीन घेऊ, पुन्हा सबमिट करू. कॅन्सल करू. पॉवर पॉईंट ओपन होईपर्यंत वाट पहा. स्लाइडवरती क्लिक करायचं आहे, डिझाईन टॅबमध्ये जायचं, स्लाइड साईजमध्ये जायचं आहे, कस्टममध्ये जायचं आहे. इथे सांगितलेली साईज टाकून घ्या, इथेही सांगितलेली साईज टाकून घ्या. दोन्ही ठिकाणी साईज टाकल्यानंतर ओकेला क्लिक करा आणि त्यानंतर प्रश्न सबमिट करा. प्रश्न आपले संपलेले आहेत. SIM करा, कन्फर्म, ओके. पुढे आहेत सिम्युलेशन क्वेश्चन, स्टार्ट करा. पहिला प्रश्न पहा. MS पॉवरपॉईंट हे वर्गात साहित्य सादर करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना शिकण्यास प्रोत्साहन देण्यासाठी एक प्रभावी साधन असू शकते, तर MS पॉवरपॉईंट मधील इन्फोग्राफिक पोस्टर म्हणून सर्च बारमध्ये टेम्पलेट शोधा. इथे सर्चसाठी क्लिक करा आणि इन्फोग्राफर हे पोस्टर कुठे पहा. इथं आहे इन्फोग्राफिक्स, 10 पोस्टर आलेले आहेत. शेवटचं पोस्टर आहे त्याच्यावरती क्लिक करा, क्रिएटला क्लिक करा. बोल्ड मजकूर एक टायपोग्राफिक पदानुक्रम स्थापित करू शकतो जो माहितीचे सापेक्ष रँकिंग दर्शवतो. म्हणून निवडलेल्या मजकुराला बोल्ड लागू करा. अधिक पाणी का प्यावे. बोल्डवरती क्लिक करा.
एवढंच करायचं ह्याच्यामध्ये. येस करा, एंड एक्झाम करा, कन्फर्म. ओके. पुढे आहे सेशन कम्प्लिशन टेस्ट. रिझ्यूम करा. पहिला प्रश्न, फ्लॅश मेमरी कार्ड्स ही क्रेडिट कार्डच्या आकाराची घन स्वरूपातील संग्रह करण्याची डिव्हाइसेस आहेत ज्यांचा वापर मोबाईल फोन्स आणि GPS नॅव्हिगेशन सिस्टम सारख्या वहनीय डिव्हाइसमध्ये मोठ्या प्रमाणावरती केला जातो. याचं उत्तर आहे बरोबर. USB ड्राईव्ह फ्लॅश ड्राईव्ह म्हणून देखील ओळखले जातात. बरोबर. USB ड्राईव्ह मॅग्नेट ड्राईव्ह म्हणून देखील ओळखले जातात. चूक. स्मार्टफोन यापैकी कोणते स्टोरेज टेक्नॉलॉजी चा वापर करतात? ह्याचा आहे फ्लॅश मेमरी कार्ड. पर्याय क्रमांक 4 सबमिट. SIM. एंड एक्झाम टाईप करा, कन्फर्म. ओके. आपला 40 नंबर सेशन इथे संपलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण 41वा सेशन पाहणार आहोत. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. थांबूयात आपण. धन्यवाद.